इकडे आपलं चिकन तयार झालं आहे, तर पाहू शकताय अतिशय सुंदर आणि अगदी झटपट झालेलं आहे. तर नक्कीच ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. आणि अशा पद्धतीचं चिकन पाहायचं असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल. नमस्कार, तडका रेसिपीमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण आणखीन एका रेसिपीसोबत आलेलो आहोत. तर आपल्याला इकडे चिकन घेतलं आहे आपण, आणि 1 किलो चिकन अगदी गावरान पद्धतीने कशाप्रकारे बनवायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे चिकन बनवले. तर इकडे आपण 1 किलो चिकन असं निवडलेलं आहे, आणि यामध्ये आपण मीठ आणि लिंबू घातलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, हे पाहू शकता. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ. इकडे मीठ घाला आणि मीठ थोडंसं जास्तीचं घाला. त्यानंतर घालायचं आपलं हळदी पावडर. त्यानंतर आपल्याला घालायचं इकडे जिरं पावडर. जिरं पावडर आपण अर्धा चमचा घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला इकडे हे धनपूड आहे, तर हे सुद्धा आपल्याला अर्धा चमचा घालायचं आहे. आणि आता हे चिकन एकदम हाताने मिक्स करून घ्या. इकडे आपलं चिकन मिक्स करून झालेलं आहे, तर हे असंच ठेवून देऊयात आपण. आणि त्यानंतर आपल्याला आता मसाला बनवायचा आहे. तर चला, इकडे आपण मसाला बनवत आहोत. तर त्यासाठी इकडे खोबरं घेतले आणि खोबऱ्याचे तुकडे असे बारीक करून घेतले, तर हे मिक्सरला घालायचे. त्यानंतर आपण इकडे कांदा कट करून घेतला आहे, आणि कांदा हा मीडियम साईज आहे, 1 घेतलेला आहे. त्यानंतर आपण इकडे लसूण घेतला आहे. हा लसूणसुद्धा आपल्याला मिक्सरला घालायचा आहे. त्यानंतर आपण इकडे कोथिंबीर घेतली आहे, तर ही सुद्धा मिक्सरला घालायची आहे. आणि सर्व मसाला आपला घालून झाला आहे, तर मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. इकडे आपला मसाला असा बारीक करून झालेला आहे, पाहू शकताय. तर चला आता पुढची कृती करूयात. आणि पुढची कृती आहे आपलं अगदी मिठातलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर ते कशाप्रकारे घ्यायचं आहे हे तुम्हाला अगदी सहज कळेल. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल. इकडे आपण पुढची कृती करत आहोत. तर इकडे आपण गॅसवरती कुकर ठेवलं आहे, आणि कुकरमध्ये अगदी कमी वेळेत तुम्हाला चिकन शिजवून होईल. आणि जास्त याला शिट्ट्या करायची गरज लागणार नाही, किंवा जास्त वेळ तुम्हाला गॅसच्या समोरसुद्धा उभं टाकण्याची गरज लागणार नाही. तर चला, सगळ्यात सुरुवातीला आपलं कुकर इकडे गरम झालं आहे, तर यामध्ये आपण तेल घालूयात. आणि तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. जसं तुम्हाला कमी लागत असेल तर कमी घालू शकता, काही हरकत नाही आहे. तर इकडे मी चिकनमध्ये तेल घातले, आणि हे तेल मी माझ्या आवडीप्रमाणे घातलेलं आहे. इकडे आपलं कुकरसुद्धा गरम झालं आहे, तर हा मिक्सरला काढलेला मसाला घालायचा आहे. इकडे आपला मसाला मिक्सरमध्ये काढलेला आहे, आणि तो असा कुकरमध्ये आपण घातला आहे. तर अतिशय सुंदर प्रकारे कलर आलेला आहे. तर हा थोडासा भाजला की यामध्ये चिकन घालूयात आपण. इकडे आपला मसाला असा भाजत आहे, पाहू शकताय. अतिशय कलरसुद्धा सुंदर आलेला आहे. तर हा मसाला आपला पूर्ण भाजून झाला आहे. तर यामध्ये आपण इकडे आपण चिकनमध्ये सर्व मसाला आणि मीठसुद्धा घातलेला आहे, त्यामुळे घालण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर आता आपण हे चिकन कुकरमध्ये घालूयात. अशा प्रकारे आपण हे चिकन कुकरला घातलेलं आहे. आणखीन याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात, आणि नंतर यावरती झाकण लावूयात. इकडे आपण हे चिकन मिक्स करून घेत आहोत, आणि पाहू शकता अशा प्रकारे याचा कलरसुद्धा आलेला आहे. इकडे आपलं चिकन असं मिक्स करून झालं आहे. इकडे आपले चिकन मिक्स करून झाले, तर आपल्या यावरती झाकण लावायचं आहे. तर झाकण लावण्याची पद्धत आपली पाहूयात. इकडे आपण शिट्टी काढून घेत आहोत, आणि नंतर झाकण लावायचं आहे, म्हणजे याची वाफ बाहेर गेली पाहिजे. आणि अगदी आपलं चिकन एकदम असं 40 ते 50% ऑलरेडी शिजतं अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे पुढे. तर इकडे आपण शिट्टी काढून घेतली आहे, आणि अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम ही आपण मीडियम करूयात.
इकडे आपले चिकन 30 ते 40% शिजले, तर आपण हे कुकरचं झाकण काढूयात आणि अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय अशा प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इकडे पाहू शकताय अशा प्रकारचं आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर आपण पाणी घालूयात. इकडे आपण मिक्सरला हा मसाला काढलेला होता, तर यामध्येच पाणी घेतले, तर हे घालूयात आपण. इकडे आपण पाणी घालून झालेलं आहे आणि चिकन आपलं असं थोडंसं शिजलेलं सुद्धा आहे, पाहू शकताय अशा प्रकारचं. तर अगोदर आपण याला 30 ते 40% शिजवून घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला पूर्ण शिजवायचं आहे. तर त्यासाठी पाणी घातलं आहे आणि आत्ता आपण यावरती झाकण लावूयात आणि अगदी 2 शिट्ट्या देऊयात याला, म्हणजे मीडियम गॅसवरती. तर चला पुढची कृती करूयात. इकडे आपण झाकण लावत आहोत आणि शिट्टीसुद्धा लावलेली आहे आणि इकडे गॅस आपला मीडियम करूयात आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 2 शिट्ट्या करायच्यात. इकडे आपलं चिकन शिजवून झालं आहे, तर आपण गॅस ऑफ करूयात आणि याची वाफ काढूयात आणि नंतर चिकन तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे शिजलेलं आहे ते. इकडे आपली कुकरची वाफ गेलेली आहे, तर आपण हे झाकण काढूयात आणि पाहू शकताय अतिशय सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे. इकडे आपलं चिकनसुद्धा तयार झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजलेलं सुद्धा आहे आणि अगदी कमी वेळेत. तर चला मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. इकडे आपलं चिकन शिजलेलं आहे आणि आपण प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेत आहोत, पाहू शकताय. अतिशय चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि खूप कमी वेळेत सुद्धा. सुद्धा मी तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे. तर नक्कीच ट्राय करा.